ज्या प्रभूच्या चरणी तुम्ही आलेला आहात तो जीवनी पाण्याचा झरा आहे. ज्याला ख्रिस्त लाभला त्याला जीवन लाभलं. ज्याला येशू मिळाला त्याला ते जीवनी जल मिळालं. आणि ते जीवनी जल तुमच्या जीवनातून ओसंडून वाहायला सुरुवात करतं. जीवनी पाण्याच्या नद्या तुमच्यातून वाहायला सुरुवात करतात. कुठं होतो आपण आणि कुठं त्याने आणलंय आपल्याला. पापाच्या दलदलीतून त्याने आपल्याला हात धरून बाहेर काढलंय. असत्यापासून त्याने आम्हाला परावृत्त केलं. वाईटापासून त्याने आम्हाला दूर केलं. आमच्या जीवनातील प्रत्येक अडखळण्याच्या प्रसंगामधून, प्रत्येक दुःखामधून, प्रत्येक यातनेमधून त्याने आम्हाला बाहेर काढलं. मग आता ज्याने आमच्यावर दया केली त्याच्याशिवाय ह्या जीवनात कुठल्याच गोष्टीचा अभिमान राहिलेला नाही. पहिले करीन पहिला अध्याय आणि यातील 23 आणि 24 वचन आपण वाचणार आहोत. 1 Corinthians chapter 1 verses 23 and 24. पहिले करीन पहिला अध्याय 23 आणि 24 वचन. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. ह्या यहुद्यांना अडखळण व हेलण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचरण झालेल्या यहुदी व हेलण्णी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, संत पौल करींच्या मंडळीला पत्र लिहित असताना तो सांगत आहे की ज्या वधस्तंभाविषयी आम्ही बोलतो, जी ख्रिस्ताची सुवार्ता आम्ही जगाला ओरडून सांगतो, जे पारंपरिक रीतीत अडकलेले यहुदी आहेत त्यांच्यासाठी ते अडखळण आहे. आणि ज्या हेलण्णी अर्थात जे रोमी लोक आहेत त्यांच्यासाठी वधस्तंभ मूर्खपणा आहे. परंतु ज्यांचा उद्धार झालाय, ज्यांना ख्रिस्ताचं प्रेम कळालंय, त्यांच्यासाठी वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान असं आहे. आणि म्हणून ज्या प्रभूने आपल्यावरती दया केली, ज्या प्रभूने आपल्यावरती कृपा केली, ज्या येशूचा महान अनुभव आपल्या जीवनात आलेला आहे, त्याने आपल्या जीवनासाठी एक काम सोपवलेलं आहे आणि ते म्हणजे ख्रिस्त आमच्या जीवनातून गाजवला गेला पाहिजे. हालेलुया. आमच्या बोलण्या वागण्यातून ख्रिस्ताची झलक जगाला दिसली पाहिजे. आमच्या प्रत्येक कृतीमधून ख्रिस्ताचं गौरव जगाला दिसलं पाहिजे. ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्यासाठी एक प्रेरणेचं ठिकाण आहे. प्रियांनो, वधस्तंभाची खूण आपल्याला चर्चमध्ये पाहायला मिळते. वधस्तंभाची खूण हॉस्पिटलवर पाहायला मिळते. वधस्तंभाची खूण लोक घरांवरती लावतात. वधस्तंभाची खूण काही पाळक वर्ग आपल्या गळ्यामध्ये घालतात. वधस्तंभाची खूण अनेक सेवक लोक जवळ बाळगतात. वधस्तंभाची खूण काही सोन्याचे क्रूज बनवून आपल्या गळ्यामध्ये घालतात. कोणी आपल्या घरामध्ये लावतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनुष्य गेला तरी शेवटी कबरेवरती वधस्तंभाची खूण लावली जाते. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुमच्याकडचा वधस्तंभ जग पाहतं त्यावेळेस त्यांना कळतं की तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहात. आणि म्हणून हा प्रभूचा वधस्तंभ निरंतर आमच्यासाठी देवाच्या गौरवाचं कारण बनलं पाहिजे. एक काळ असा होता की वधस्तंभ भीतीचं ठिकाण होतं. कोणी त्या क्रूसाकडे जात नव्हतं, कारण की वेदनादायी, यातनादायी मरण तिथं दिलं जायचं. एखादा परिवार जर त्या वाटेने जात असेल जिथे एखाद्या लुटारूला वधस्तंभावर खेळलेला आहे, लोक वाट बदलून जायचे. पण आज परिस्थिती बदलली आहे. लोक वाटा बदलून त्या वधस्तंभाकडे येत आहेत, त्या येशूकडे येत आहेत. जो वधस्तंभ ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे तो आमच्यासाठी एक सामर्थ्याचं ठिकाण आहे. जो पूर्वी भीतीचं ठिकाण होतं ते आता आमच्यासाठी प्रीतीचं ठिकाण बनलेलं आहे. वधस्तंभाची खूण 2 खांब आहेत, एक आडवा खांब आणि एक उभा खांब. आडवा खांब म्हणजे वजाबाकीचं चिन्ह आहे. उभा खांब जेव्हा त्याच्यात येतो तेव्हा ते अधिकचं चिन्ह होतं. आम्ही जे उणे होतो आम्हाला तारण प्राप्त झालं. जे आम्ही मायनसमध्ये होतो
ते आम्ही प्लसमध्ये आलो. ख्रिस्ताचा वधस्तंभ हे आमच्यासाठी देवाच्या गौरवाचं फार मोठं कारण आहे. आणि म्हणून कोणी आपल्या जीवनात कशाचीही बढाई मारो, आमच्या जीवनातून फक्त वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त उंचवला जाणार आहे. हालेलुया. आमच्या मुखातून केवळ प्रभूचं गौरव प्रकट होणार आहे. खाता पिता उठता बसता चालता फिरता प्रत्येक क्षणी आमच्या मुखातून येशूचं नाव उंच होणार आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोक येशूसाठी वेडे झालेले आहेत, काही लोक जगाच्या गोष्टींसाठी वेडे आहेत, पण देवाचे लोक देवासाठी वेडे झालेले आहेत. कारण की त्यांना सतत रात्रंदिवस देवाच्या कार्याविषयी आणि देवाच्या राज्याविषयी आस लागलेली आहे. रात्रंदिवस देवाचे लोक देवाची स्तुती आणि प्रशंसा करत आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जगामध्ये पुष्कळ ख्रिस्त उठलेले आहेत. अनेक लोक देवापेक्षा स्वतःला मोठं बनवत आहेत. थोडं एखाद्या गोष्टीत निपुण झालात की जग तुम्हाला डोक्यावरती घेतं, आणि मग तुम्ही जगामध्ये शिक्षणात पुढे गेलात की तुम्हाला फार थोर मानलं जातं आणि माणसांना देव बनवलं जातं. जेव्हा तुम्ही जगात काही चांगलं कर्तृत्व करता, लोक तुम्हाला म्हणतात की तुम्ही देवासारखे आमच्याकडे आलात आणि तुम्ही देवासारखं काम केलंय. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही निर्मिती आहोत. जर निर्मिती एवढी चांगली आहे, निर्माण करता किती चांगला असणार आहे. ज्या देवाने आम्हाला बनवलेलं आहे त्याची स्तुती, त्याचं गौरव आमच्या मुखातून निघत राहिलं पाहिजे. या दिवसात पुष्कळ ख्रिस्त उठलेले आहेत. ख्रिस्त पुष्कळ आहेत. मत्तई 24 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये बायबलचं वचन सांगतं. मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 5. मत्तई 24 आणि 5. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व अनेकांना फसवतील. हालेलुया. पुष्कळ जण उठतील शेवटच्या काळामध्ये आणि म्हणतील मी ख्रिस्त आहे. कितीतरी जण म्हणतील मी देव आहे, मी कोणी मनुष्य नाही. अनेक लोक स्वतः देव असल्याचा दावा करतील. पुष्कळ खोटे ख्रिस्त उठतील. पण आज रात्री त्या खोट्या ख्रिस्ताचा किंवा कुठल्या सैतानाचा किंवा दुरात्म्याचा जय जयकार करण्यासाठी नाही, जो ख्रिस्त क्रूसावरती आमच्यासाठी खेळला, त्या प्रभूच्या गौरवासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आमचं जीवन प्रभूची झलक दाखवणार असलं पाहिजे. आमच्या जीवनातून प्रभूचं गौरव होत राहिलं पाहिजे. आणि मग आता अभिमानासाठी काहीच राहिलेलं नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आमचा अभिमान जगामधला एक तात्पुरत्या काळासाठी झालेला आहे, परंतु आमच्यासाठी सार्वकालिक अभिमान. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये बायबल सांगतं, गलती 6 आणि 14, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय. आमेन म्हणणार का कुणी? हालेलुया. कशाच्या अभिमानाशिवाय? ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. ह्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खेळलेला आहे. आमेन. हालेलुया. ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय कशाचाही अभिमान नकोय. जगासाठी मी क्रूसावर खेळलो आणि माझ्यासाठी जग क्रूसावर खेळलंय. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. क्रूसावर खेळणं म्हणजे काय? क्रूसावर खेळलं जातं त्यावेळेस माणसाच्या हातापायात खेळ ठोकले जातात आणि तो व्यक्ती तिथून हलू शकत नाही. एखाद्या ठिकाणी जखडला जावा, थांबवला जावा, असा तो व्यक्ती त्या क्रूसाला खेळला जातो. संत पौल या ठिकाणी काय म्हणत आहे की मी जगासाठी क्रूसावरती खेळलोय आणि माझ्यासाठी जग क्रूसावरती खेळलंय. याचा अर्थ काय? जग माझ्यासाठी माझ्यापासून दूर आहे आणि मी त्या जगाकडे जाऊ शकत नाही, जग माझ्याकडे येऊ शकत नाही. जे देवाचे प्रिय झालेत ते जगाचा धिक्कार करतील प्रियांनो. हालेलुया. ते जगाबरोबर समरूप होत नाहीत. जगातले काय ट्रेंड चाललेले आहेत, जगात काय पाप वाढत चाललेलं आहे, जगात कुठल्या वाईट गोष्टी चाललेल्या आहेत, ते त्यांच्या आहारी जाणार नाहीत. कारण की त्यांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे. माझ्यासाठी जग क्रूसावरती खेळलंय आणि जगासाठी मी क्रूसावरती खेळलेलो आहे. त्या जगाचा आणि माझा आता मिलाप होऊ शकत नाही, कारण मी या जगाचा नाही, मी स्वर्गाचा रहिवासी आहे. संत पौल म्हणतो
मी चांगली धाव धावलो आहे, मी या जगाचा नाही, माझं नागरिकत्व स्वर्गीय आहे, मी जगात तुम्हाला दिसेल पण मी या जगाचा नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो लक्षात ठेवा, आम्ही जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे रहिवासी आहोत. आम्ही आमच्या देवाची लेकरं आहोत. आमचं जीवन प्रभूच्या गौरवासाठी आहे. जगाच्या गोष्टी आमच्यापासून दूर जाणं गरजेचं आहे. हालेलुया. जगाशी समरूप म्हणजे देवाशी वैर केल्यासारखं आहे. जगाच्या गोष्टी मंडळीत येता कामा नयेत, जगी गोष्टी आमच्या जीवनात येता कामा नयेत. हालेलुया. पाण्यावरती जहाज चालतं आणि ते पाण्यावरती चालत असताना कितीही प्रवास करू शकतं जोपर्यंत ते पाण्यावरती चाललंय. पण एकदा का बाहेरचं पाणी त्याने आत घेतलं, त्याचा प्रवास संपतो. ज्या दिवशी तुम्ही दुनियादारी स्वतःमध्ये घ्याल, जगी गोष्टी स्वतःमध्ये घ्याल, तुमच्या स्वर्गाच्या मार्गात अडथळा आलेला आहे. तुम्ही स्वर्गाच्या नाही, तुम्ही जगाच्या वाटेवरती चाललेले आहात. आमचं डायरेक्शन वरच्या दिशेने आहे. किती लोक आमेन म्हणतील? आदाम कुठून आला होता? हात खाली करा सांगली. मातीतून. म्हणा मोठ्याने. मातीतून आला, खालून आला होता, मातीतून आला होता. आणि नेहमी माणसाची वृत्ती खाली जाण्याचीच असते. हालेलुया. वर जाण्याची वृत्ती नसते, खाली जाण्याची वृत्ती असते. मनुष्य मातीतून आलाय आणि म्हणून नेहमी पडण्याची वृत्ती माणसाकडे आहे. आणि म्हणून आमचं देवाबरोबरचं नातं पक्क पाहिजे प्रियांनो, कारण येशूने आम्हाला खाली जाण्यासाठी नाही, वर जाण्यासाठी निवडलेलं आहे. हालेलुया. आम्ही जगाचे नाही, आमच्या देवाने आम्हाला पुच्छ नव्हे, आम्हाला मस्तक केलेलं आहे. आम्ही खाली नाही, आम्ही वर राहणारे लोक आहोत. आम्ही आध्यात्मिक जीवनात जगणारे लोक आहोत. आदामाच्या द्वारे मरणाच्या दिशेने आमची वाटचाल आहे. आदामाचा स्वभाव अजूनही आपल्यात असेल. आमची वाटचाल कबरेच्या दिशेने असेल, मरणाच्या दिशेने, मातीच्या दिशेने असेल. पण ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला अनुसरता, तुमचा फोकस स्वर्गाकडे लागतो. हालेलुया. तुमचे नेत्र प्रभूकडे लागतात आणि मग तुमच्या जीवनामध्ये जगी कुठल्याही गोष्टीचा अभिमान राहत नाही, फक्त वधस्तंभाचा अभिमान तुमच्या जीवनामध्ये राहतो. हालेलुया. तुमच्या जीवनात काही राहत नाही, फक्त ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमान राहतो. आणि मग ज्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीविषयी तुम्ही बोलत राहता. प्रियांनो, तुमचं जीवन आशीर्वादित होतं. जेव्हा एखादी आई गर्भवती असते, प्रेग्नंट असते, आणि मग घरचे लोक तिला सांगतात, ताई हे खाऊ नको बरं का, बाळाला त्रास होईल. तिच्या कितीही आवडीचं असलं तरी ती ते खाणार. बाळाची काळजी घेणार ती आई. कुठली गोष्ट तिला आवडो, पण ती त्या गोष्टीला बाजूला ठेवील, कारण त्या आवडीच्या गोष्टीपेक्षा तिला तिचं बाळ जास्त प्रिय आहे. तिला ते बाळ सांभाळणं गरजेचं आहे, त्या बाळाची काळजी घेणं गरजेचं आहे. बाळ आईच्या पोटात आहे, अंधार आहे पोटात, इलेक्ट्रिसिटी वगैरे काही नाही, लाईट नाही, हॉटेल नाही, जेवणाचे काही रेस्टॉरंट नाही, काही नाही. पण बाळाला अजिबात भीती वाटत नाही. बाळाला गॅरंटी आहे, माझी आई मला चांगलं सांभाळणार आहे. हालेलुया. बाळ बिलकुल विचलित होत नाही, त्याला भीती वाटत नाही, त्याला काही वाटत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुम्ही ख्रिस्तात येता, तुम्हाला कशाचीच भीती वाटत नाही. प्रभू पाहून घेईल. लोक येऊन सांगतील, अरे तुझी संपत्ती बुडाली, तुझं सगळं अंजिराचं पीक बुडालं, तुझं सगळं नुकसान झालंय, तुझं हे झालं, तुझं ते झालं. आणि तुम्ही म्हणता, प्रभूची स्तुती असो, जे गेलंय त्याच्याविषयी मी चिंता करणार नाही. माझ्यासाठी मोठे आशीर्वाद माझा येशू ख्रिस्त आहे. तुमचं धन एखादा काढून घेऊ शकतो, पण तुमच्यातला येशू काढण्याची हिंमत या जगामध्ये नाही. तुमच्यामध्ये असलेला पवित्र आत्मा काढून घेण्याची ताकद जगामध्ये नाही. जे माझ्या देवाने तुम्हाला परमनंटली दिलेलं आहे, ते सार्वकालिक जीवन या जगाला रद्द करता येणार नाही. आईच्या पोटामध्ये बाळ एकदम सेफ, त्या बाळाचा जन्म होतो आणि सगळ्यात पहिलं आईलाच बघतं. आईच्याच खुशीमध्ये आई बाळाची काळजी घेते. तुला काय पाहिजे, तुला काय नको, कुणालाच कळत नाही. बाप तर नुसतं माठ्यासारखंच बघत राहतो, का रडतंय हे, का रडतंय. काहीतरी भूक लागली असेल, हो तुम्ही थांबा जरा, काहीतरी मुंगी चावली का बाळाला माझ्या. आई सगळं चेक करून, तिला सगळं कळतं, तिला गॉड गिफ्ट आहे. ऐकलं का मी काय म्हटलं? इथं जक्क झालेल्या माझ्या म्हाताऱ्या आया असतील ना, त्यांना जरी म्हटलं ना तुमची आई कशी होते, त्यांच्या डोळ्यात लगेच पाणी येईल. का?
कारण प्रत्येकाला माहिती आहे आईसारखं प्रेमच नाही जगात. कुणी आमेन म्हणाल का? आमचा जन्म झाला, आमच्या आईने जन्म दिला आणि आम्ही आईच्या जवळ होतो आणि आई एवढं प्रेम जगात कुठंच वाटत नाही. तुम्हाला कळतंय? आता ही गोष्ट मी आध्यात्मिक दर्जावरती घेऊन जातो. देवाच्या प्रिय लोकांना, आईपासून जन्म झाला, आईच्या कुशीत राहिलो, आईचं दूध पिलो, आईने सांभाळ केला. मला काय पाहिजे काय नको आईने बघितलं, म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत आईबद्दल प्रेम वाटत राहतं. माझ्या ख्रिस्ताने मला आत्म्यात जन्म दिला आहे. मला त्याने जन्म दिल्यावर मला देवदूत दिसले नाही, मला माझा पालक दिसला नाही, मला येशू दिसला, मला येशूचं सामर्थ्य मिळालं. मी त्याच्यावर प्रेम करू नको तर काय करू? त्याचा अभिमान बाळगू नको तर मी कोणाचा अभिमान बाळगू? आमच्या जीवनामध्ये एकच अभिमानाचं कारण आहे आणि ते कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. एखाद्या आईला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण तुमचा देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. तो तुमचा त्याग करणार नाही, तो तुम्हाला कधी सोडून देणार नाही. मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी कोणत्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण माझा मोबाईल बरोबर आहे, माझं सोन्याचं लॉकेट बरोबर आहे, माझी अंगठी माझे दागिने माझ्या बरोबर आहेत, माझा काका माझा मामा माझ्या बरोबर आहे. बोला की कोण माझ्या बरोबर आहे? तू मज बरोबर आहेस. ज्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले, ज्याने मला घडवलं, तो माझा देव माझ्या बरोबर आहे. मी कोणाला घाबरू? हा जुना करार आहे. मृत्यू छायेच्या दरीतून चाललो घाबरत घाबरत, अरे लांडगा आला, कोल्हा आला, अरे वाघ आला, सिंह आला, घाबरत घाबरत पुढे चाललो. प्रभू तू आहेसा बरोबर, प्रभू तू आहेस. मी सांभाळून पुढे चाललोय आणि मग पुढे गेलो. बापरे काय दरी होती. आता मात्र तुम्ही नवीन करारात आहेत. आता येशूला घेऊन तुम्ही चालताय, सिंहाला तुम्ही घाबरवताय. हे चर्च, तुम्ही सैतानासाठी डेंजरस लोक आहात. तो कशाने जात नाही, ऐकलं का तुम्ही? सैतानी दुष्टात्मा लागलेले लोक त्या बंधनात मरतात. मला परत बोलावं लागेल. दुष्टात्मा लागलेले लोक त्या दुष्टात्म्याच्या सैतानी बंधनामध्ये मरतात, दुष्टात्मे जात नाहीत. लोकांचं आयुष्य बर्बाद होतं, घरातून अंधारी सत्ता जात नाही. पण धन्य तो परिवार ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र नाव आहे. ते नाव उच्चारताच क्षणी सगळे मंत्रतंत्र, जादूटोणे, सगळे सैतानी अडकणं, बंधनं तिथून निघून जातात, दुरात्म्याची सेना तिथून पळून जाते. आणि म्हणून तुम्ही नव्या करारातले लोक आहात. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, मी असं नाही म्हणणार मी अरिष्टास भीत नाही. अरिष्ट मला बघून घाबरून पळून जातात, कारण माझा येशू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. ज्याच्या बरोबर येशू आहे त्याचं जीवन सुरक्षित आहे. मग मी कशाला कोणाचा अभिमान बाळगू? जे मला सोडून गेले मी त्यांचा अभिमान कशाला बाळगू? जी संपत्ती न टिकणारी आहे मी तिचा अभिमान कशाला बाळगू? माझ्या शिक्षणाचा मला स्वर्ग राज्यासाठी काय उपयोग झाला, मी त्याचा कशाला अभिमान बाळगू? मला अभिमान बाळगायचा आहे, मी माणसांचा बाळगणार नाही. मी माझ्या प्रभूचा अभिमान बाळगेल, ज्याने मला सहाय्य केलं, ज्याने माझी मदत केली, ज्याने माझी प्रत्येक गरज स्वर्गातून पूर्ण केली. हालेलुया. जो माझ्यावरती दया करणार आहे, मजवर कृपा करणार आहे, मी कधीही त्याचा हात सोडणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अभिमान असला पाहिजे, त्याची सुवार्थ तुमच्या जीवनातून झळकत राहिले पाहिजे. हालेलुया. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की. म्हणा, मी तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामधून ख्रिस्त गाजला पाहिजे. कशाचंच कौतुक करू नका. एखादं काम झालं, माणसांना गौरव देण्यात वेळ घालवू नका. हालेलुया. काही लोकांच्या जीवनात लिमिटेड मिरॅकल होतात, चमत्कार होतात, काहीतरी चांगलं घडतं आणि पुढं घडत नाही. आयुष्यात एखादं काहीतरी चांगलं काम होतं आणि तो माणूस लक्षात ठेवतो आणि सगळ्या दुनियाला ती एकच साक्ष सांगत राहतो. पण जर तुम्हाला अनलिमिटेड मिरॅकल बघायचे असतील, ऐकायचं तुम्हाला,
जर तुम्हाला न थांबणारे आशीर्वाद बघायचे असतील तर प्रत्येक गोष्टीविषयी तुमच्या देवाला धन्यवाद द्या. हालेलुया. देवाचं गौरव दुसरीकडे गेले की देव मिराकल बंद करतो. पण ज्यावेळेस तुम्ही देवाला गौरव देत राहता, हे माझ्या येशूने केलं, ते माझ्या येशूने केलं, माझ्या प्रभूने असं केलं, येशू 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 काय करतो, मग तुम्हाला अजून आशीर्वाद दाखवत जातो प्रियांनो. हालेलुया. तुमचं जीवन तो आशीर्वादित करतो. तुमच्यासाठी अलौकिक आणि महान चमत्कार तो करत राहतो. हालेलुया. तो दया करणारा तो महान परमेश्वर आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर ती आई त्या बाळाला जसं सांभाळते, आमचा प्रभू आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये सांभाळणार आहे. बाळाला काय पाहिजे काय नको त्याच्या आईला जसं कळतं तसं आमची गरज आमच्या येशूला कळते प्रियांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप लोक म्हणतात प्रभू माझी प्रार्थना ऐकत नाही, पण मी तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तो काय अज्ञानी नाही किंवा त्याला दिसत नाही असं नाही. त्याला सगळं कळतं तुम्हाला काय पाहिजे. त्याला खुश तर करा तुम्ही. हालेलुया. तुमच्या जीवनाचा केंद्रस्थान येशूला एकदा बनवून टाका, मग बघा तुमचं जीवन किती आशीर्वादित होतंय. कितीतरी वेळा तुम्ही न मागताच तुम्हाला तो देऊन टाकतो. हालेलुया. तुम्हाला मागायची पण वेळ येत नाही, तुम्ही मागण्याआधी तुमच्या गरजा पूर्ण होतात, कारण की तुम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवत आहात. तुम्हाला वधस्तंभाचा अभिमान आहे, तुम्हाला प्रभूचा अभिमान आहे. प्रभूचं मोठं गौरव तुमच्या जीवनात झाल्याशिवाय राहत नाही. यशाया 66 आणि 13 बायबल सांगतं, जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करील, यरूशलेमेत तुमचे सांत्वन करील. तो प्रभू तुमचं सांत्वन करणार आहे. आईसारखं सांत्वन करतो, आपल्याला सांभाळतो. मग त्याच्याशिवाय, त्याच्या सुवार्तेशिवाय आमच्या जीवनात काही नसावं प्रियांनो. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. हालेलुया. कोणाचा कोणता ख्रिस्त असेल माहीत नाही, जगात पुष्कळ ख्रिस्त उठलेत असं वचन आम्हाला सांगतं. कोणाचा कोण असेल महत्त्वाचा माहीत नाही, पण आमचा येशू तो आहे जो वधस्तंभावरती मारला गेला. त्याच येशूला आम्ही उंच करतो आणि त्याला आम्ही गाजवतो, त्याची सुवार्ता गाजवतो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. जगासाठी आमचं वागणं बोलणं एक मूर्खपणाचं चिन्ह आहे. 1 कोरिंथ 1:18 परत एकदा वाचतो. 1 कोरिंथ 1:18. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. जे नाशच होणार आहेत, ज्यांनी नरकाचं कन्फर्म तिकीट काढून ठेवलंय. हालेलुया. नरकाचं कन्फर्म तिकीट कसं ओळखायचं? बरं ऐका, मी काय सांगतो. एक आहे ना, खूप श्रीमंत माणूस होता, खूप पैशावाला होता, आणि त्याच्या घरात एक नोकर त्याने ठेवला होता कामासाठी. नोकर खूप विसराळू होता आणि मूर्ख होता, एकदम उलटं काम करायचं, काही म्हणजे त्याला समजत नव्हतं, भोळा होता, एकदम भोळा होता. आणि मालक नेहमी त्याला चिडवत राहायचा, काही पण झालं, अरे काय तुझं असं तसं, काही त्याला असं चिडवत राहायचं वेगवेगळ्या गोष्टींवरून. आणि मग एक दिवशी काय केलं, मालकाने त्याला एक अंगठी बनवली आणि त्या अंगठीवरती, चांदीच्या अंगठीवर लिहून दिलं त्याला, जगातला सगळ्यात मूर्ख माणूस. आणि ती अंगठी त्याला घालायला लावली, तू घाल. म्हणे कशाला घालू? म्हणे घाल, तू आहेस म्हणून घाल, मूर्ख आहेस ना मग घाल तू. ओके. त्याला वाटलं चांदी भेटते फुकट तर घालू आपण. तर भोळा होता बिचारा, त्यांनी घातली आणि त्याला खूप आवडायची अंगठी. म्हणे किती दिवस घालू मी? तर त्या मालकाने त्याला सांगितलं, ज्या दिवशी तुला तुझ्यापेक्षा मूर्ख माणूस भेटेल त्याला ही अंगठी देऊन टाक. हालेलुया. तू माझ्या जीवनातला सगळ्यात मूर्ख माणूस मी तुला बघितलं, तुला अंगठी देतो. तुझ्यापेक्षा एकदम मूर्ख तुला दिसला की त्याला ती अंगठी देऊन टाक. ओके सर. बरेच वर्ष जातात आणि एक दिवशी मालक खूप आजारी पडतो, इतका आजारी पडतो त्याला मरणाची भीती वाटते. माचो तो त्याचा नोकर तिथंच असतो. म्हणतो, मी आयुष्यभर तुला खूप बोललो रे बाळा, तुला खूप डॉमिनेट केलं, तुला जे नाही ते बोललो, तुला मूर्ख बोलत राहिलो, काय 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 काय. मला असं वाटतं आता मी जगणार नाही, आता मरल की काय असं मला वाटतंय. मरल म्हणजे काय होतं साहेब, मेलं की माणूस जग सोडून जातो. तुम्ही जग सोडून जाणार? कुठं जाणार? म्हणलं माहीत नाही कुठं जाणार. मग तिकडं पण तुमचं घर आहे का? तो म्हटलं तिकडं काय नाही माझं, तिकडं गाडी नोकर काय नाही तुमचे, कुणीच नाही. तो म्हटलं माझं तिकडं कुणीच नाही. मेल्यावर तुम्ही जिकडं जाणार तुम्हाला गाडी नाही, घर नाही, तिथं नोकर चाकर नाही, तुम्हाला काहीच नाही. तो म्हटलं मला तिकडं काहीच नाही. ह्या नोकराने अंगठी घातली आणि साहेबाच्या हातात दिली घालून. तो म्हणलं काय करतोस? म्हणलं तू सगळ्यात मूर्ख माणूस आहेस.
जिथं थोडा वेळ राहायचं त्याच्यासाठी एवढे परिश्रम केले, जिथं सार्वकालिक राहायचंय त्याच्यासाठी तू काहीच केलं नाही. तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात कोणी नाही. तुम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा असेल तर तुम्हाला या जीवनातच काहीतरी बदल करावे लागतील. या जीवनातच प्रभू येशू ख्रिस्तापुढे तुम्हाला गुडघे टेकावे लागतील. येशूच्या रक्ताने तुम्हाला धुतलं जाणं गरजेचं आहे, तारण साधून घेणं गरजेचं आहे. फक्त मी ख्रिस्ती आहे म्हणून चालणार नाही. आमेन. नुसतं दाखल्यावर ख्रिस्ती लिहिलंय. आम्ही ख्रिस्ती आहेत. आजोबा पाळक होते आणि त्यांना वाटतं की आजोबांनी प्रार्थना केली म्हणजे आपल्या घराण्याचं तारण झालंय. तारण सामूहिक नाही, तारण वैयक्तिक आहे. आजोबांची प्रार्थना आजोबांना स्वर्गाला घेऊन जाईल. तुझ्या तारणासाठी तुला प्रभूकडे वळावं लागेल. हालेलुया. तुझी पातकं धुतली गेली पाहिजेत आणि तुला प्रभूला स्वीकारणं गरजेचं आहे. तुमचं स्वतःचं तारण वैयक्तिक रीतीनं होणं गरजेचं आहे. प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवणार तेव्हाच त्या गोष्टी पूर्ण होतील. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या राज्याच्या कामी पडा. किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन आपल्याला शिकवत आहे की आम्हाला देवाबरोबर टिकून राहणं गरजेचं आहे. आम्हाला तो ख्रिस्त गाजवणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामधून निरंतर प्रभूचं गौरव आमच्या जीवनातून दिसलं पाहिजे. जुन्या करारामध्ये किती अद्भुत गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. योसेफ तरुण मुलगा एकदम, आणि तारुण्याच्या दिवसामध्ये पापात पडण्याचे जास्त चान्सेस असतात. कारण काही माहीत नसतं, अनुभव नसतो कशाचा, काय केल्याने काय होईल. क्युरेसी असते लेकरांना, नको नको त्या गोष्टी करून बसतात, फसतात. पण योसेफ असा आहे की त्याच्या जीवनामध्ये फार संकटांना त्याला सामोरं जावं लागलं. आणि त्या संकटांमध्ये, त्या अडचणींमध्ये जर तुम्ही उत्पत्ती याचा 39वा अध्याय पाहिला आणि त्याच्यामध्ये 20-21 वचनात जर पाहिलं, त्याला जेलमध्ये जावं लागलं योसेफाला. का? खोटा आळ त्याच्यावरती आला. पोटिफर नावाच्या व्यक्तीच्या घरी तो सगळं कामकाज करायचं. आणि एवढा त्याने विश्वास जिंकला होता की त्या पोटिफराने सगळं योसेफाच्या हाती दिलेलं होतं. आता पोटिफर चांगला आहे, त्याच्या घरामध्ये त्याची स्वतःची पत्नी चांगली नव्हती प्रियांनो, वाईट स्त्री होती आणि तिच्या अपेक्षा चुकीच्या आहेत. तिने योसेफाला पापात पाडण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण बायबल सांगतं योसेफ तिथून पळून गेला आणि काय म्हटला? मी माझ्या देवाच्या विरुद्ध पाप कसा करू. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पोटिफराच्या घरात त्याची स्वतःची पत्नी धोकेबाज आहे, पण हा परका व्यक्ती योसेफ हा विश्वासयोग्य आहे. कधी कधी जवळचे लोक घात करतील, परके लोक कधी कधी चांगलं वागतील. योसेफाने त्या सत्यतेमध्ये टिकून राहण्याचं काम केलं आणि त्याने दाखवून दिलं की तुम्ही लबाड आहेत, मी खरा आहे कारण माझा देव खरा आहे. हालेलुया. पोटिफराच्या घरामध्ये त्याने जिवंत देवाचं गौरव दाखवलेलं आहे. भले त्याला जेलमध्ये जावं लागलं, ती पण एक देवाची योजना होती, पण त्याही परिस्थितीत तो टिकून राहिला. देवाबरोबर असलेला संपर्क तुटता कामा नये. हालेलुया. काही लोकांचं म्हणजे मूड असं बदलत राहतो. 10 तारखेला लई भारी मूड असतो, असं गोड बोलतील सांगायचे, कसा आहे ब्रदर, काय म्हणता तुम्ही, खूप भारी. पगाराच्या दिवशी म्हणजे मला म्हणायचं, दुसरं काय नाही. हालेलुया. पैसे आले की काही लोकांचं तेजच बदलतं एकदम, आणि ज्याचं पैसे संपत चाललेत त्याचं तेज सूर्य मावळत जातो. पैसे असले की खूप त्याला आनंद वाटतो, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, घरात शांत वातावरण आहे, तो आनंदी राहतो. संत पौल आपल्याला शिकवतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा, परत परत सांगतोय तो आनंद करा. का? देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचा आनंद नेहमी 8-10 प्रमाणे तो आमचा आनंद आमची ताकद आहे प्रियांनो. हालेलुया. देवाच्या निवडलेल्या संतगणांनो, योसेफ त्या कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहिला. जीवनातल्या कुठल्याही गोष्टी संपल्या तरी देवाबरोबरचं नातं घट्ट राहिलं पाहिजे. आमच्या जीवनातल्या प्रत्येक
परिस्थितीमध्ये आम्हाला देवाबरोबर टिकून राहणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये जर आज आम्ही ख्रिस्त गाजवत आहोत, उद्या पैसा आला तर आम्ही पैसा गाजवायचा नाही, उद्या डिग्री आली तर आम्ही डिग्री गाजवायची नाही, उद्या एखादी गोष्ट आमच्या जीवनाकडे आली, मोठी जमीन मिळाली म्हणून त्या गोष्टी आम्हाला गाजवायच्या नाहीत, मोठा बंगला बांधला म्हणून फक्त त्याचं कौतुक करत राहायचं नाही, आमच्याकडे एखादी जगातली विद्वत्ता आली म्हणून ते गाजवत राहायचं नाही, एखादं पद आलं म्हणून ते गाजवत राहायचं नाही. आमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला फक्त ख्रिस्त गाजवायचं आहे, आम्हाला फक्त येशूचं नाव उंच करायचं आहे. दिनी प्रतिदिनी आमच्या मुखातून फक्त येशूचं नाव उंच झालं पाहिजे. आमच्या जीवनाचा भावविषय फक्त येशू राहिला पाहिजे. आमच्या जीवनात कसेही दिवस असो, ते दिवस बदलणारा देव जर आपल्या बरोबर असेल तर आमचं जीवन त्याला गौरव देणारं असलं पाहिजे. हालेलुया. प्रभूचं गौरव करणारे बना. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवा, ही या काळाची गरज आहे. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवा, ज्या प्रभूने आमच्यासाठी मरण पत्करलं. योसेफाला संधी होती पाप करण्याची. मी इथून पळून गेलो तर कदाचित माझी नोकरी जाईल, नोकरी गेली तरी चालेल पण अभिषेक जाता कामा नये. सगळं जीवनातलं धनसंपत्ती गेली तरी चालेल पण देवाची उपस्थिती जाता कामा नये. जीवनातल्या सगळ्या गोष्टींचं आहेत ते नाही झालं तरी चालेल पण जीवनामध्ये प्रभूचं नाव टिकून राहिलं पाहिजे, येशूचं नाव आमच्या जीवनात टिकून राहिलं पाहिजे. देवाविषयी आवेशी बना प्रियांनो. हालेलुया. थंड असू नका, कोमट तर असूच नका, उष्ण बना देवाच्या सामर्थ्याने. हालेलुया. उत्साही बना, उत्साही बना देवाच्या सामर्थ्यात, देवाच्या गौरवासाठी. योब काय व्यक्ती होता प्रियांनो. साधी प्रॉपर्टी होती का त्याची? 7,000 मेंढर, 3,000 उंट, 500 गाढवीन, 500 बैलजोड्या. साधी प्रॉपर्टी आहे का? काय धनवान आहे. पूर्वेकडच्या देशामधला सगळ्यात श्रीमंत आणि धनवान व्यक्ती योब आहे. आणि ह्या योबाच्या जीवनात परमेश्वराची अशी कृपादृष्टी आहे की देवाने त्याला सर्व काही देऊन संपन्न केलेलं आहे, सर्व काही देऊन. आणि आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे त्याच्या जीवनात एक एक संकट यायला लागली. संकटांवरती संकट. उंट गेले, मेंढरं गेली, गाढवं गेली, बैलजोड्या गेल्या, लेकरं गेले, सगळं गेलं, संपलं सगळं. पण बायबल आपल्याला सांगतं, योब 1 अध्याय आणि 22 वचन, या सर्व प्रसंगात योबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. कुणी आमेन म्हणणार आहे का? योबासारखं दुःख कुणी पाहिलेलं नाही प्रियांनो. पूर्ण जुन्या करारात बारकाईने पहा, इतकं दुःख त्याने पाहिलं पण त्या दुःखात त्याने आपल्या परमेश्वराला सोडलेलं नाही. हालेलुया. लोक कारण देतात, चर्चला का नाही आला? जरा तब्येत बरोबर नव्हती. चर्चला का नाही आला? थोडे पाहुणे आले होते. चर्चला का नाही आला? काहीतरी कारण सांगतील. गावाकडे गेलो होतो. मी काय म्हणतो, तुमची कामं नंतर करा, आधी तुमचा वेळ देवाच्या राज्यासाठी द्या. हालेलुया. तुमची पावलं देवाच्या मंदिराकडे वळालीच पाहिजेत. हालेलुया. तुम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ गाजवणं गरजेचं आहे, येशूचं गौरव करणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनामधून येशूचं गौरव झालं पाहिजे, खूप गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, योबाच्या हातून कोणतंही पाप घडलं नाही. देवाच्या दृष्टीने तो सात्विक होता आणि सात्विकतेमध्ये तो टिकून राहिला. प्रभूला धन्यवाद. योसेफ टिकून राहिला. पापमय जीवनाकडे त्याची वाटचाल त्याने होऊ दिली नाही. तो सत्यात टिकून राहिला. एका चांगल्या आलिशान घरामधून त्याला जेलमध्ये जाण्याची वेळ आली पण तरी तो त्याच्यात टिकून राहिला, कारण त्याला माहिती आहे माझ्या देवाबरोबर मी बेईमानी नाही करू शकत. हालेलुया. देवाबरोबर एकनिष्ठ राहिला योब, देवाबरोबर एकनिष्ठ राहिला. शमूएल संदेष्टाबद्दल बायबल किती सुंदर सांगतं. पहिले शमूएल 3 अध्याय 19 वचन. शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. किती लोक आमेन म्हणतील? एक पण वचन देव जे बोलला ते प्रत्येक वचन त्याने पूर्ण केलं. शमूएल संदेष्टाने एक पण वचन वाया जाऊ दिलं नाही. अरे हा जुना करार आहे.
या जुन्या करारामध्ये योसेफ देवाशी एकनिष्ठ राहतोय, योब देवाशी एकनिष्ठ राहतोय, शमूएल संदेष्टा देवाशी एकनिष्ठ राहतोय. आम्ही तर नवीन करारातले लोक आहेत. त्या जुन्या करारातील लोकांकडे जनावरांचं रक्त आहे, आम्ही नवीन करारातले येशूच्या रक्ताचे लोक आहोत. आम्ही देवाबरोबर किती एकनिष्ठ राहिलं पाहिजे, आमचं जीवन किती आवेशी पाहिजे, आमचं जीवन किती देवाच्या सामर्थ्याने भरलेलं असलं पाहिजे. आम्ही नव्या कराराचे लोक आहोत. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आज जसा संत पौल आपल्याला शिकवत आहे, आमच्या जीवनातून फक्त वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजला गेला पाहिजे. आमेन, हालेलुया. आज आमचं जीवन प्रभूला समर्पित करू. आज आमच्या जीवनातून फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव होईल याच्याकडे आम्ही लक्ष देऊया. प्रियांनो, जेव्हा कोणी येणार नाही त्या समयी फक्त तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तच त्या अडचणीमधून सोडवणार आहे प्रियांनो, इतर कोणीही नाही प्रियांनो. आणि म्हणून जगाच्या गोष्टींमध्ये आपलं मन रमवू नका. या ठिकाणी धनवान व्यक्ती ज्याचं खूप पीक आलं, तो म्हटला स्वतःच्या जीवाला, हे जीवा खा पी. पैसे आल्यावर खाण्यावर पिण्यावर लोकांचा जास्त जोर असतो है ना. हे जीवा खा पी मजा कर, प्लॅनिंग बघा. आपल्याकडं काही प्राप्त झालंय, धनसंपत्ती आली, जुनी कोठारं मोडून टाकील, नवीन कोठारं बांधील, भरपूर स्टॉक जमविल, खाणे पिणे आणि मजा करणे ह्याच्यावर त्यांनी फोकस केलं. देव म्हणतो, अरे मूर्ख, आज रात्री तुझी ऑर्डर निघेल, तुला पॅक करून नेतील आणि तुला टाकून देतील, माती टाकून लोक घरी येतील. कसली मजा घेणार आहेस तू? देवाच्या प्रिय लोकांनो, आज धनसंपत्तीचा घमंड करू नका. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. धनसंपत्तीचा घमंड करू नका. तुमच्याकडे काय आहे ह्याच्याविषयी घमंड करू नका. त्याला घमंड होता, देवाने घमंड तोडला. जुन्या करारात अजून एक घमंडी राजा आहे, फारो. सगळ्यांनी म्हणा फारो. लई घमंड होता त्याला, मांत्रिकांचा, सैनिकांचा, त्याच्या हुद्द्याचा, त्याच्या राज्याचा, त्याच्या राष्ट्राचा, त्याच्या अनेक अशा गोष्टी होत्या की त्या गोष्टींविषयी त्याला घमंड होता, गर्व होता. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याचा गर्व तोडण्यात आला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. फारोला ज्या ज्या गोष्टींविषयी घमंड होता, त्याला मांत्रिकांविषयी खूप घमंड होता. मोशेने पहिल्या मिरॅकल, पाण्याचं रक्त, 10 पिढ्यांपैकी पहिली पिढा. त्याच्या आधी तर काठीचा साप केला. मांत्रिकांना बोलवलं, करा. मोशेने काय केलं? करा. त्यांनी पण तो चमत्कार करून दाखवला. पाण्याचं रक्त केलं, त्यांनी पण करून दाखवलं. आणि एक समय येता येता अशी गोष्ट घडली प्रियांनो, की त्या ठिकाणी देवाचे चमत्कार वाढत गेले आणि फारोचे चमत्कार संपत गेले. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. कोणीही यहोवा देवाची बरोबरी करू शकत नाही. हालेलुया. हा एल शडाय, एल एलोहीम परमेश्वर आहे. हा सर्वोच्च देव आहे प्रियांनो. त्याची बरोबरी फारोसारखा व्यक्ती नाही करू शकत. कोणी माणूस त्याच्या बरोबरीने उभा नाही राहू शकत. देवाने फारोचा घमंड तोडला प्रियांनो. ज्या निरर्थक गोष्टींचा मनुष्य अभिमान करतो, त्या निरर्थक अभिमानामुळे अनेक वेळा मनुष्य संकटामध्ये सापडतो. आणि म्हणून नको त्या गोष्टींचा अभिमान करू नका. गल्ल्याथाला त्याच्या शक्तीचा अभिमान होता. तुच्छ समजला दाविदाला. त्याला दाविदाचं शरीर दिसतंय, एक लहान मुलगा आहे, पण त्याला दाविदावरचा अभिषेक दिसत नव्हता. हालेलुया. त्याला दाविदावरचा अभिषेक दिसत नव्हता, दाविदावरचं सामर्थ्य दिसत नव्हतं. जगाला तुमच्यावरचा अभिषेक नाही दिसत, म्हणून ते तुमच्याशी खूप कॅज्युअली वागतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचा एखादा भाऊ पुढं गेला, तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. काय विसरला आम्हाला? काही लोकांच्या पहिल्या फोनला वाक्य असतं, हॅलो काय यार विसरलास आम्हाला, एक फोन नाही. अरे मी विसरलो, तू तर लक्षात ठेवून कर ना, आहे की नाही? काही लोक नेहमी रुसलेले असतात, कंटिन्यू तोंड वाकडच असं. 12च वाजलेले असतात, घड्याळत नाही तोंडावर, कंटिन्यू. त्यांना हसता येत नाही. एखादा जोक झाला तरी
जसं काय यांचं काय हसायचं दुकान आहे कुठं. आमच्याकडं खूप स्टॉक आहे, अशा छोट्या जोकवर नाही हसत ना. माणसं भेटलं तरी तोंड फुगलेलंच, कधी कोणाशी प्रेमाने बोलणं नाही, पेटी ते आकडलेलेच असे. घरचे म्हणतात लवकर उचला, जाऊ द्या सुटलो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्हाला निरर्थक गोष्टीचा अभिमान नकोय. प्रेमाने प्रीतीने आम्हाला वागता आलं पाहिजे. आमचं जीवन ख्रिस्ताचे गुण प्रदर्शित करणारं जेव्हा बनेल ना, त्यावेळेस आम्ही खरे ख्रिस्ती आहोत. ख्रिस्त आमच्या जीवनातून झळकलं पाहिजे. ख्रिस्ताची सुवार्ता आमच्या जीवनातून झळकली पाहिजे. आमचं जीवन सदैव देवाच्या तेजाने भरलेलं असलं पाहिजे, देवाच्या सामर्थ्याने भरलेलं असलं पाहिजे. मी असं 11वी-12वीला होतो आणि गोवंडी म्हणून मुंबईत एक स्लम एरिया आहे, तिथं एक मीटिंग होती क्रुसेड. आणि मी तिथं व्हॉलेंटियर साफसफाई करणं हेच माझं काम. साऊंड लावायचं, हे ते सगळं, चटाई टाकणे, खुर्च्या लावणे, माझं काम मी करत होतो. आणि खूप पॉवरफुल मीटिंग झाली. पण त्या मीटिंगमध्ये एक अडचण यायची, सारखं कोणतरी लाईट बंद करायचं. आणि मग आमचे लोक जायचे, सगळे ब्रदर्स पळत जायचे, मग परत ते स्विच ऑन करायचं. मग नंतर लक्षात आलं तिकडचे मुलं होते तरुण, ते असंच गंमत म्हणून कंटिन्यू लाईट बंद करून पळायचे. मग आमचे काही लोक तिथे कॅबिनजवळच थांबले मीटिंग होईपर्यंत, म्हणजे खूप डिस्टर्बन्स वगैरे वगैरे. मग मीटिंग कशी तरी संपली. आणि त्यांच्यातले काही लोक चेक करायला आले. एका मुलाने असा वाकडा हात केला आणि पुढं आला आणि ते म्हणले ते प्रेयर करून घ्यायची, इथं प्रेयरने हात सरळ होता असं आम्ही ऐकलं. म्हणलं बघ, ते पास्टर पॉवरफुल आहेत आमचे. हात वाकडा असला तर नीट होईल आणि नीट असला तर वाकडा होईल. असे पळाले सगळे बाहेर. त्याच्यातले एकाला वाटलं की खरंच काहीतरी इथं सामर्थ्य आहे. तो त्याच्या घरी जाऊन भावाला घेऊन आला, फुल तराट पिलेला. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं त्याला घेऊन आला त्याची मान खालीच. मी म्हटलं वर बघ. तो म्हणतो मला तुमच्यामध्ये येशू दिसतोय. तुम्ही ऐकलं चर्च? मी तुमच्या चेहऱ्याकडे नाही पाहू शकत, मला येशू दिसतोय, मला तुमच्यात येशू दिसतोय. मग ऐकल्यावर मला अजून पावर आली. हालेलुया. तू इकडं बघ, हालेलुया, बघ आज तुझं जीवन बदलत आहे. त्याला प्रभू सांगितला. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या तरुणाचं जीवन परिवर्तित झालं. हालेलुया. व्यसनातून तो बाहेर आला. त्याचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताने आशीर्वादित केलं. बोलो येशू मसीह की. तुमच्या जीवनातून ख्रिस्ताची झलक इतरांना दिसली पाहिजे. हालेलुया. तुमच्या जीवनाचा भावविश्व येशू ख्रिस्त असला पाहिजे. निरंतर तुमच्या मुखातून फक्त प्रभूचं गौरव निघत राहिलं पाहिजे. फक्त प्रभूचं नाव तुमच्या जीवनात उंच झालं पाहिजे. जुन्या करारातले लोक आहेत. योसेफ झालं, त्याचं जीवन प्रभूमध्ये एवढं स्थिर आहे की तो पाप करत नाही. आम्ही त्याच्यापेक्षा किती स्थिर असायला पाहिजे. येशूचं रक्त आहे आमच्याकडं. आणि त्या जुन्या करारातल्या लोकांना परमनंट पवित्र आत्मा नव्हता. आत्मा यायचा जायचा. आमेन म्हणाल का? शमशोन असा आत्मा यायचा, सिंहाला करडू फाडल्यासारखं फाडून टाकायचं. आत्मा गेला का लगेच तिमनाला प्रेम व्हायचं त्याला. आत्मा गेला की लगेच त्याला कुठं जिथं नाही तिकडं जायचं. गज्जाला जा, तिमनाला जा, शेवटी गेला दलीलाकडं आणि झाला बँडच वाजला. पुढं गडबड झाली सगळी जीवनाची. रॉंग कनेक्शनमध्ये माणूस नेहमी बर्बाद होतो. ले सकते हो तो ले लो, ये प्रभू का वचन है. हालेलुया. रॉंग कॉन्टॅक्टमध्ये जाऊ नका. हालेलुया. चुकीच्या संगतीने नीती बिघडते, सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होऊन जातो. शमशोन ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने भरायचा, मोठी कामं, गाढवाचं जाबट डायरेक्ट 1000 लोक खाल्लास, देवाचं मोठं गौरव, आणि आत्मा गेला का परत ते पापमय जीवन. काही लोकांना अभिषेक मिळतो पण टिकवता येत नाही. आमची डिग्निटी आम्ही सांभाळली पाहिजे. आमचं जीवन फक्त स्टेजवर चांगलं नकोय,
किती लोक आमेन म्हणतील? काही लोकांना असं वाटतं मी इकडं आलो, मी मोठा पास्टर, लोक ऐकतात मला, गपचूप नंतर मी काय केलं तर कोणाला काय कळतंय? चोरा, लबाड माणसा, तुझा देव तुला बघत आहे. हालेलुया. तू किती मोठ्या ठिकाणी प्रार्थना केली आणि तू काय काय केलं. एक दिवशी प्रभू समोर उभा राहावं लागेल. हे प्रभू, मी मोठ्या मीटिंग मध्ये संदेश दिला, मी खूप लोकांना संदेश सांगितला. बाळा, तू स्वतःला संदेश दिलास का? तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रभू, मी तुझ्या नावाने भूत काढले, स्वतःतलं काढलंच का रे बाबा? पहिलं वी नीड डिलिव्हर्ड डिलिव्हरर. ज्यांची सुटका झालेली आहे असे सोडवणारे लोक देवाच्या राज्यात उभे राहिले पाहिजेत. बंधनात असलेले लोक काय सोडवतील? आपली साक्ष जपून ठेवा. कधीच आपली साक्ष कलंकित होऊ देऊ नका. आज ख्रिस्ताचा वधस्तंभ गाजवतोय, उद्या भलतंच काहीतरी गाजवतोय. सेवक कसा असावा? तिमोथेला पहिले पत्र 3 अध्याय घरी जाऊन शांत चित्ताने वाचा. तो नवशिका नसावा. नवशिका असला तर कुठे नेऊन ॲक्सिडेंट करून टाकेल मंडळीचं. नवीन ड्रायव्हर आहे, तुम्ही बसाल का त्याच्या गाडीत? तो म्हणाल आज माझा फर्स्ट डे, मी फक्त दारातच गाडी चालवायचो, आज पहिल्यांदा पुण्याला गाडी घेऊन चाललोय. किती लोक बसतील? आणि जे म्हणतील ना मी बसणार, एरवाड्याला एक हॉस्पिटल आहे, तुमची नावाची लिस्ट द्या, मी फॉरवर्ड करतो पुढं. सेवक नवशिका नसावा. तो एका स्त्रीचा पती असावा. अंडरलाईन करा. किती आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. ज्याच्या घरात साक्ष चांगली नाही, तो कितीही मोठा असला तर देवाच्या राज्यासाठी उपयोगाचा नाही. ज्याला परिवार सांभाळता येत नाही, तो देवाच्या राज्यात उपयोगाचा नाही. कान उघडे ठेवून ऐका. हे माझं वचन नाही, हे बायबलमध्ये लिहिलंय, ते मी तुम्हाला सांगतोय. तो निपुण असला पाहिजे, तो रोल मॉडेल असला पाहिजे, तो आदर्श असला पाहिजे. तो फक्त बोलणारा नको, तो कृती करणारा पाहिजे. कोणी आमेन म्हणेल का? ज्याचं जीवन ख्रिस्त केंद्रित आहे, त्याला खूप नियम दाखवायची गरज पडत नाही, त्याला पवित्र आत्मा बरोबर चालवतो. जो व्यक्ती ख्रिस्तावरती विसंबून आहे, ज्याच्या जीवनाचा पूर्ण उद्देश प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या जीवनामधून नेहमी देवाचंच गौरव होत राहतं. हालेलुया. बोला येशू मसीह की आमेन. हालेलुया. जगिक गोष्टींमध्ये अडकले जाऊ नका. स्तोत्रसंहिता 20 अध्याय 7 वचन. काही लोकांना प्रभूचा अभिमान नाही, मग कशाचा आहे? कोणी रथाची व कोणी घोड्यांची बढाई मारतात. रथाची, घोड्यांची बढाई मारतात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करू. आमेन. तुमच्याकडे रथ घोडे, आमच्याकडे आमचा देव आहे. हालेलुया. तुमच्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा वरचढ आमच्याकडे आहे. आमच्याकडे आमचा देव आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ज्याच्याकडे येशू आहे तो सामर्थ्यवान आहे. त्याचं जीवन आशीर्वादित आहे. त्याच्या जीवनामध्ये देवाचं गौरव प्रकट झालेलं आहे. आणि म्हणून रथांची आणि घोड्यांची बढाई नकोय. इर्मया 9:23 आणि 24 मध्ये बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम, दया, न्याय व नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे. ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. ह्याविषयी बाळगावा, ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो. आमेन. आमच्या संपत्तीचा, आमच्या श्रीमंतीचा, आमच्या ज्ञानाचा, आमच्याकडे असलेल्या कुठल्याही गोष्टींविषयी आम्ही अभिमान बाळगता कामा नये. आमच्या जीवनातून फक्त ख्रिस्ताचा अभिमान असावा. गलती 6:14 प्रमाणे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय बस इतर कशाचाही अभिमान आमच्या जीवनामध्ये नसावा. हालेलुया. वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवा प्रियांनो. वधस्तंभावर खेळलेला ह्या गोष्टीला आपण अंडरलाईन का करतोय? कारण की हे वैशिष्ट्य आहे प्रियांनो, वैशिष्ट्य आहे. ज्या रात्री येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, त्याने आपल्या हाती भाकर घेतली, ती मोडली, आभार मानून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे. नंतर भोजन झाल्यावर प्याला घेतला आणि तो आपल्या शिष्यांना दिला आणि त्याने सांगितलंय, नव्या कराराचं रक्त आहे.
हा नवा कराराचा सिंबॉल आहे. हा प्याला माझ्या रक्ताचा करार आहे, नवा करार आहे. हे तुम्ही जितक्यांदा खाता पिता माझ्या बलिदानाची आठवण करा. येशू ख्रिस्ताने त्या रात्री जेव्हा त्याला धरून देण्यात आलं, त्या रात्री शेवटचं भोजन शिष्यांबरोबर केलं. ते भोजन करत असताना त्याने ती भाकर आणि तो प्याला दिला आणि एका गोष्टीचं स्मरण करायला लावलं. तो हे म्हणत नाही की हे तुम्ही घ्या आणि मी मेलेल्या लाजराला कसं उठवलं याची आठवण करा. तो हे म्हणत नाही मी भरतीमाईला डोळे दिले त्याची आठवण करा. तो हे म्हणत नाही मी चिन्ह चमत्कार केले याची आठवण करा. त्या सर्व चिन्ह चमत्कारांपेक्षा सगळ्यात मोठा चमत्कार हा आहे की देव स्वर्ग सोडून खाली आमच्यासाठी, आमच्या पापासाठी वधस्तंभावरती मारला गेला. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. तो मारला गेला आणि जीवन आम्हाला मिळाले. येशू ख्रिस्त क्रूसावरती मारला गेला, तो गाडला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी मरणातून विजयी झाला. हालेलुया. तो विजयी देव आमचा आहे, जो मेघासहित परत येतोय. तो येशू आमचा देव आहे. ही सुवार्ता आहे, याचं तुम्ही स्मरण करा. हालेलुया. आज आमच्या जीवनात रोज आम्हाला आठवण झाली पाहिजे. प्रभूला माहित होतं येत्या दिवसात त्यांच्या मंडळ्या वाढतील, येत्या दिवसात त्यांची सेवा वाढेल, यांचं कामकाज वाढेल, यांचे डॉक्टरीन बदलतील. यांच्यातले काही लोक फक्त हिलिंगच्या मागे जातील, काही लोक फक्त डिलिव्हरन्सच्या मागे जातील, काही नुसते भूतच काढत बसतील, काही लोक जातील नुसत्या भविष्यवाणी घेत बसतील, काही लोक जातील फक्त प्रॉफिट लोकांचे पाय धुत राहतील, काही लोक जातील आणि फक्त एकच काहीतरी काम करत राहतील. येशू ख्रिस्ताला हे वेगवेगळ्या अँगलने बघतील आणि ते करत असताना ते ख्रिस्ताचा वधस्तंभ विसरतील. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आधीच जाणीव केली की ज्या वेळेस तुम्ही एकत्र येता, ही भाकर मोडा आणि हा प्याला तुम्ही घ्या, कारण तुमच्यासाठी हे शरीर मोडण्यात आलेलं आहे, तुमच्यासाठी हे पवित्र रक्त सांडण्यात आलेलं आहे. या रक्ताने आमच्यासाठी मध्यस्थी केली आहे. हे रक्त सर्वांपेक्षा शुद्ध रक्त आहे. हे रक्त वधस्तंभावरती सांडण्यात आलेलं रक्त आहे. हे येशूचं रक्त आम्हाला मोलाने विकत घेण्यासाठी देण्यात आलेलं आहे. या येशूच्या रक्ताने आम्हाला पापातून सोडवलेलं आहे. सर्व वंश, सर्व भाषा, सर्व लोक या रक्ताने विकत घेतलेले आहेत. या रक्ताने आम्हाला जय दिलेला आहे. या रक्ताने आम्हाला विजयी केलेला आहे. या रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध केलंय. हे रक्त आमच्यासाठी आजही मध्यस्थी करत आहे. हालेलुया. हे रक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त आहे. हे माणसाचं रक्त नाही, हे देवाच्या एकुलत्या एक पुत्राचं रक्त आहे. हे पवित्र रक्त आहे आणि हे आमच्यासाठी सांडण्यात आलं. देवाच्या प्रिय लोकांनो, जे काम कुणी केलं नाही ते त्याने माझ्यासाठी केलं. मग मी पण ते करेन जे कुणी केलं नाही. हालेलुया. बोले येशू मसीह की. बरेच तरुण लेकरं गेल्या महिन्यात नाराज झाले असतील. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन. आय लव्ह यू. घरी जातो. हे गुलाबाचं फूल तुझ्यासाठी आहे. दादा मला ते नको आहे. 2 गज की दूरी, मास्क की जरुरी. मला नको तुझं फूल. मन तुटलं. एकतर्फी प्रेम. मंडळीचं आणि येशूचं एकतर्फी प्रेम नाही. तुम्ही रडत बसावं रात्रंदिवस, हे देवा दया कर, दया कर, दया कर, आणि तो उत्तर देत नाही, असं नाहीये. तुमच्यापेक्षा जास्त त्याचं प्रेम तुमच्यावरती आहे. ऑकेजनली ख्रिस्ती लोक म्हणतात काय काय, रोजचं जीवन देवाला गौरवणारं नसतं काही लोकांचं, पण तो नेहमी रोज आमच्यावरती दया करत राहतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तो आमच्या योग्यतेकडे नाही पाहत. रोज आमच्यावरती दया करत राहतो. रोज रोज आमच्यावरती कृपा करतो. आमच्या अरिष्टांमध्ये, आमच्या संकटांमध्ये, आमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीत तो आम्हाला साथ देतो. कोणी येऊ न येऊ तो आम्हाला साथ द्यायला येतो. तो दाखवून देतो त्याचा हस्तक्षेप. तो दाखवून देतो की मी तुमच्या बरोबर आहे. प्रकट होतो तो. त्याची उपस्थिती तो दर्शवतो. तो दाखवून देतो की मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच तुला त्यागणार नाही. कधी कधी आम्ही
अपयशी ठरतो त्याच्याबरोबर नातं निभवत असताना. कधी माणसाचा विश्वास डळमळतो, कधी अडचणी येतात, आम्ही मागे पुढं पाहतो, पण तो आशीर्वाद देताना मागं पुढं पाहत नाही. तो खूप खरं प्रेम करणार आहे, कारण तो स्वतः प्रीती आहे, देव प्रीती आहे, येशू प्रेम करणारा देव आहे. हालेलुया. तो तुमच्या पापांकडे बघून तो तुमच्यावर रुसत नाही, उलट तो आपलं रक्त आपल्यासाठी देऊन त्याने आपल्याला त्याच्या रक्ताने शुद्ध केलं आहे. पाप्यांवर दया करणारा तो देव आहे, कृपा करणारा तो परमेश्वर आहे, सहाय्य करणारा देव आहे. तो आमच्यावर एवढं प्रेम करतो, आम्ही पण त्याच्याविषयी खरं प्रेम दाखवलं पाहिजे. आमचं जीवन फक्त त्याला उंचावणारं असलं पाहिजे. येशू एवढं कोणावरच प्रेम करू नका. कोणी आमेन म्हणेल का? कोणावरच नाही, कोणावरच नाही. सगळे दुसऱ्या दर्जावरती, कोणी असो, किती मोठा व्यक्ती असो, सगळे दुसऱ्या दर्जावर. पहिल्या दर्जावरती येशूच असला पाहिजे. सगळ्यात पहिलं, शेवटचं, सगळ्यात महत्त्वाचं प्रेम फक्त येशू असलं पाहिजे. निरंतर त्याच्या प्रेमासाठी तयार तत्पर राहिलं पाहिजे. जिथं मनुष्य खरं प्रेम करतो, प्रीती असली की आवड असते आणि सवड पण मिळते. देवावरती प्रेम असतं. काही लोक आला नोकरीचा चान्स मिळतीये कशी तरी चालले, आणि काही लोक असे असतात, विचारतात रविवारी मला चर्चला जावं लागतं, मी ख्रिश्चन आहे, मला चर्चचा वेळ मला मिळेल का जायला. आणि काही लोक असे कामं करतात की त्यांना देवाचा वेळ देवाला देता यावा. हालेलुया. देवाबरोबरचं नातं टिकवून धरण्यासाठी आम्ही देवाकडे सहाय्य मागितलं पाहिजे. कधी कधी पैसा तुमच्यासाठी ट्रॅप असू शकतो. एखादी गोष्ट तुम्हाला देवापासून दूर नेण्यासाठी तुमच्यासाठी ट्रॅप असू शकतो. ती कुठलीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुमच्या प्रभूपेक्षा मोठी असू शकत नाही. आमचं जीवन वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवणारं जीवन आहे प्रियांनो. हालेलुया. या जीवनातून प्रभूचं गौरव होणं गरजेचं आहे. सुवार्तेची संत पौलाला एवढी आस लागलेली. रोमकरसपत्र 1 अध्याय 15 वचन. ह्याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्या तुम्हालाही सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे. कोणाला सुवार्ता सांगायला उत्सुक आहे? रोमच्या लोकांना. देवाने त्याची निवड केली. आणि त्या परक्या लोकांना, रोमच्या लोकांना, रोममध्ये जाऊन सुवार्ता सांगण्याची संत पौलाला उत्सुकता लागलेली. सुवार्ता सांगण्याची आम्हाला उत्सुकता लागली पाहिजे. तो ख्रिस्त गाजवणं हे आमचं आद्य कर्तव्य आम्हाला जाणवलं पाहिजे. स्तोत्र 27:8 मध्ये दावीद म्हणतो की परमेश्वरा तुझ्या दर्शनासाठी मी उत्सुक झालेलो आहे. देवासाठी आमचं मन उत्सुक झालं पाहिजे. पौलाचं मन उत्सुक झालंय रोमच्या मंडळीला वचन सांगण्यासाठी, तिथल्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याचं मन उत्सुक झालंय. आमचं मन उत्सुक झालं पाहिजे. मी कधी प्रभूचं नाव इतरांना सांगेल, माझ्या जीवनामधून कसं प्रभूचं गौरव अनेकांपर्यंत पोहोचेल, कसं त्याचं नाव पोचवलं जाईल. आणि जेव्हा त्याचं काम तुम्ही करता त्याच्यावर विश्वास ठेवून निश्चिंत राहायला शिका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. पेत्राला पाण्यावर चालायला बोलवलं, ये. प्रभूने त्याला बुडू नाही दिलं, प्रभूने सांभाळलं. ये म्हणणारा जो आहे ना, तो सामर्थ्यवान आहे, तो सांभाळतो, बरोबर सांभाळून घेतो. तुम्ही कसे काय त्याचा विचार करू नका. अयोग्य लोकांना योग्य बनवणारा तो देव आहे. हालेलुया. शौलात आणि दाविदात मेन फरक काय होता? एक फरक खूप प्राकर्षाने जाणवतो. युद्धात त्यांचं जय, जसा दाविदाला कधीच अपयश आलं नाही, त्याची एक खासियत होती. शौल काय करायचा? एक्सपर्ट लोकांना टीममध्ये घ्यायचा. काय लढतोयस तू, तलवारबाजी 1 नंबर, ये टीममध्ये. फक्त एक्सपर्ट लोक आपल्या टीममध्ये घ्यायचं. दाविदाने कोणाला घेतलं? कर्जबाजारी, विपन्न आणि जीवाला त्रासलेले लोक अदुल्लामाच्या गुहेत त्याला भेटायला आले आणि पुढे जाऊन हेच दाविदाचे महान योद्धे बनले. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूने पण निवडताना सदुकी परुषी नाही घेतले, मासेमार, जकातदार, साधारण लोक त्याने घेतले आणि त्यांना असाधारण बनवलं, त्यांना जगाची उलथापालथ करणारं बनवलं. जेव्हा तुम्ही त्याच्या कार्यामध्ये पाऊल ठेवता, तो तुम्हाला हात धरून चालवतो. हालेलुया. मिनिस्ट्रीचं टेन्शन घेऊ नका, तो तुमच्याकडून त्याचं काम करून घेणारा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुम्ही त्याचं काम करता ना, तो पक्की साथ तुम्हाला देतो. हालेलुया.
आणि मी देवाला धन्यवाद देतो. माझ्या जीवनात मी एक गोष्ट खूप प्राकर्षाने अनुभवली. माझ्या मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही गोष्टीत हात घातला, माझा प्रभू मला कधीच अपयश येऊ देत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधीच परमेश्वर आम्हाला खाली बघू देत नाही. जेव्हा त्याच्या कामात तुम्ही त्याच्यावर भरोसा टाकता, त्याच्यावर विश्वास ठेवता, तो तुमच्या बरोबर असतो. हालेलुया. एक भविष्यवाणीचे शब्द मी तुमच्या जीवनावर जाहीर करत आहे. आज रात्री देव तुमच्या वैऱ्यांचे डोळे आंधळे करत आहेत. तुम्ही त्यांच्या समोरून जाल, त्यांना तुम्ही दिसणार नाही. देवाचा विशेष अभिषेक तुमच्या जीवनावरती येत आहे. देवाच्या प्रिय लोकांना, अद्भुत काम करण्यासाठी माझ्या प्रभूने तुम्हाला बोलवलंय आणि सांगितलंय, कबुतरासारखं साळसूद आणि चतुर कोणासारखं दुसरं काही सापडलं नाही का? कुणासारखं? सापासारखं. का बरं अशी उपमा? त्याचं कारण हे प्रियांनो, जगात किती हत्ती आहेत, तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आकडा मिळेल. किती सिंह आहेत, किती वाघ आहेत, तुम्हाला बरोबर आकडा मिळेल. पण जगात किती साप आहेत कोणालाच माहीत नाही. असं देवाचं राज्य वाढणार आहे अंडरग्राऊंड. तुम्हाला आतल्या आत देव स्ट्रॉंग बनवणार आहे. समजेल त्यांना समजेल. हालेलुया. त्याच्यामुळं ज्या प्रभूचं तुम्ही काम करत आहात, काहीही परिस्थिती असो, मी बोलत नाही, माझा प्रभू मला सांगतोय बोलायला. काहीही परिस्थिती असो, तुम्हाला कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. स्वर्गीय बाप तुमच्या बरोबर आहे. येशू तुमच्या बरोबर आहे, जो आमच्यावर एवढं प्रेम करतो. आम्ही तर त्याला गाजवणारच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही घाबरत सुवार्ता नाही सांगणार, आम्ही देटाईने येशूचं नाव सांगणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवाने भित्रेपणाचं नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. आम्हाला त्याच्या कार्यासाठी बोलवलंय आणि हे कार्य आम्हाला भीत नाही करायचं आहे. देवाचा आत्मा जर तुम्हाला चालवतो प्रियांनो, तर तुम्ही अगदी अंतःकरणापासून प्रभूची सेवा केली पाहिजे. येशू ख्रिस्ताने जक्कयाला हाक मारली. लूक 19:1-10 जक्कया खाली उतर, मला तुझ्या घरी यायचंय. तो काही नुसता झाडावरून नाही उतरला. हालेलुया. नुसता झाडावरून नाही उतरला. त्याचं जे सगळं त्या पापाच्या उंचावर जाऊन बसला होता ना, तिथून तो खाली उतरला. एकदम नम्र, झिरो झाला, एकदम वाटायला सुरुवात केली. हालेलुया. सगळं त्याचं पाप प्रभूने दूर केलं, त्याला तारणाचा अनुभव दिला. त्याने येशूला आपल्या घरामध्ये त्याने आगत स्वागत केलं. आमच्या जीवनात आवेश असला पाहिजे. थकल्यासारखं जीवन जगू नका, कंटाळलेलं जीवन जगू नका. रोजचा दिवस एक आवेशाचा असू द्या. येशू ख्रिस्त म्हणजे गोष्टीतला येशू नाहीये, हा जिवंत देव आहे. 2 किंवा 3 त्याच्या नावाने एकत्रित येतात तिथं तो असतो. आणि आज रात्री तो इथं आहे. तो तुमच्या अश्रू पुसण्यासाठी, तुमच्या जीवनाला वळण देण्यासाठी इथं आलेला आहे. आज जे तुम्ही मागणार आहात ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. एकच फक्त त्याचं काम आहे तुमच्या जीवनात तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला ख्रिस्ताला गाजवायचं आहे, त्याची सुवार्ता गाजवायची, त्याचं गौरव तुमच्या जीवनात घडलं पाहिजे. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्या आईच्या उदरात होता. मरिया, त्या मरियेच्या उदरात येशू ख्रिस्त आहे. मरिया तिकडून आली, फक्त अभिवादन केलं आली शिबेला. आणि योहानाने काय केलं? उडी मारली आईच्या पोटात. येशू आला ना, तो सगळ्यांना उड्या मारायला लावतो. येशू आला ना, तो आम्हाला आनंदाने जल्लोष करायला सांगतो. हालेलुया. लंगड्याने पण, भिकाराने उडी मारली सुंदर नावाच्या दरवाजाजवळ. हालेलुया. तो बेतसदा तळ्यावरचा पण 38 वर्षाचा दुखणेकरी, तो पण खटकन उठून उभा राहिला. प्रभू आला ना, तो पडलेल्यांना उभं करतो, तो आम्हाला उड्या मारायला लावतो, तो आनंदाने आम्हाला नाचायला लावतो, त्याचं गौरव करायला लावतो. हालेलुया. त्याच्या येण्याने सगळी परिस्थिती बदलते. हालेलुया. आम्हाला फक्त त्याच्याशी एकनिष्ठ राहायचंय. लेकरं कशी ना, मी आता आईचं उदाहरण दिलं, ते बाळ नुसतं ते आईकडेच असते कंटिन्यू. बाळ छोटं, आणि मग ते बाळ थोडंसं रांगायला लागतं, मग कडेवर घेतात. मग ते आपण पाहुणे कुठे गेलो तर लगेच ये बाळा, ये ये ये. ते बाळ लगेच मी नाही येणार, त्याला मम्मीच पाहिजे.
आम्हाला कुणी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जाणार नाही. नाही कळालं तुम्हाला? आम्हाला कुणी पण बोलवलं तर आम्ही जाणार नाही. आम्ही ज्याच्या कुशीत आहेत तिथं आम्ही आनंदित आहेत, आम्ही सुरक्षित आहेत, तिथं आम्ही आशीर्वादित आहेत. आम्हाला कशाची गरज नाही आहे, आम्ही आशीर्वादित आहेत. हालेलुया. प्रभूला शिकवू नका त्याने तुम्हाला कसं सांभाळायचं. आईला माहिती बाळाला कसं सांभाळायचं. हालेलुया. फक्त त्याच्यावर भरोसा टाकून निश्चिंत राहा. उजवी डावीकडे वळू नका. जीवन ख्रिस्ताला गाजवणारं जीवन असू द्या प्रियांनो. आणि या जीवनातून देवाचं फार मोठं गौरव प्रकट होईल. हालेलुया. आज इथं ज्या ज्या कानांपर्यंत आजचं वचन पोहोचलंय, प्रभूचा दास या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे, प्रभूला केंद्रस्थानी ठेवा. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम दर्जावरती राहू द्या. पहिलं स्थान प्रभूला द्या. प्रभूच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रबळ होत जा. आणि आपल्या जीवनातून फक्त वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवा. तुमचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलं जाईल. हालेलुया. हे दिवस आहेत सुवार्ता प्रसाराचे. आमीन. हे दिवस आहेत सुवार्ता सांगण्याचे. हे दिवस आहेत देवाचा गौरव करण्याचे. हालेलुया. सुवार्तेला अटकाव नाही होणार, तुमच्या जीवनाला अटकाव नाही होणार. तुमचं जीवन तुम्ही जाल तिथं ते आशीर्वादित असणार आहे. वाळवंट पण हिरवळीत बदलून जाईल. हे सामर्थ्य आहे प्रभूच्या सामर्थ्यात. प्रभू तुम्हाला त्याच्या अग्नी अभिषेकाने भरत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनाकडे येत आहे. ज्यांना आजपर्यंत लोक साधारण समजत होते, आज रात्री देव त्या लोकांना असाधारण बनवणार आहे. आज रात्री प्रभू परमेश्वर कंगालांना उचलणार आहे. जे आजारात आहेत त्यांना उचलणार आहे. जे प्रॉब्लेममध्ये अडकलेत त्यांना उचलणार आहे. त्यांच्यासाठी तो महान काम करणार आहे.